नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक हेल्दी, प्रोटीन रिच आणि अतिशय टेस्टी चना पनीर टिक्की। ही टिक्की मुलांच्या टिफिनसाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहे। चला तर मग ही झटपट आणि पौष्टिक रेसिपी बनवूया। तर मी इथं उकडलेले काळे चणे घेतले आहेत, तुम्ही काबुली चणे घेतले तरीही चालेल। त्यानंतर पनीर, आलं किसून घेतलेलं आहे, तसंच मी लसूणही किसून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेले गाजर, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, धनेपूड, गरम मसाला, हळद आणि जिरे। तर तुम्ही यामध्ये अजूनही व्हेजिटेबल्स ज्या काही तुमच्याकडे आहेत त्या ॲड करू शकता, जसे उकडलेला बटाटा, शिमला मिर्च, हिरवे मटार। तर आपण उकडलेले जे चणे आहेत त्याला हलकेसे मॅश करून घेणार आहे। व्यवस्थित जर मॅश होत नसेल तुमचे चणे तर तुम्ही मिक्सरमध्येही थोडेसे फिरवून घेतले तरीही चालेल। व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण किसलेले पनीर घालणार आहोत। त्यानंतर आपण जे सगळे व्हेजिटेबल्स चिरून घेतले आहेत ते आपण सर्वही ॲड करणार आहोत, जसे लसूण, आलं, गाजर, कोथिंबीर, कांदा आपण जो चिरून घेतला होता तोही आपण यामध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा हळद टाकणार आहोत, हळद पावडर, धने पावडर, गरम मसाला, जिरे। तुम्ही यामध्ये ओवाही थोडासा ॲड केला तरीही चालेल। आणि त्यानंतर आपण चवीनुसार थोडेसे मीठ यामध्ये टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिश्रण एकजीव आपण करणार आहोत। जर हे मिश्रण तुम्हाला थोडंसं सैल वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडेसे ब्रेड क्रम्स किंवा ओट्स पावडरही घातली तरीही चालेल। व्यवस्थित आपण त्याला एकजीव करणार आहोत आणि एकजीव झाल्यानंतर आपण त्याच्या टिक्कीज बनवणार आहोत। जर तुम्हाला हे थोडंसं सैल वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये उकडलेला बटाट्याचे प्रमाण थोडेसे वाढवू शकता, नाहीतर तुम्ही थोडंसं बेसन पीठ किंवा ब्रेड क्रम्सही ॲड करू शकता। तर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं हे। आता या मिश्रणाचे आपण गोल किंवा हार्ट शेप जे जे तुम्हाला हवे आहे त्या शेपमध्ये तुम्ही टिक्क्या तयार करा। तर मी इथं गोल शेपमध्ये टिक्क्या तयार करत आहेत। तर एक एक करून मी आता सगळ्या टिक्क्या बनवून घेते। तुमच्याकडे जर कुकी कटर असेल तर त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित शेप देऊ शकता, जसे तुमच्या मुलांना आवडेल तसा। हा छोट्या आणि मोठ्यांसाठी सगळ्यांसाठीही टिफिनसाठी खूप हेल्दी ऑप्शन आहे। तर आता माझ्या सगळ्या टिक्क्या मी बनवून घेतल्या आहे। आपण आता तवा गरम करायला ठेवूयात आणि त्यावरती आपण थोडंसं तेल लावा किंवा तुम्ही तूपही लावलं तरीही चालेल। आणि मग आपण दोन्ही बाजूंनी आपल्या टिक्क्या सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करणार आहोत। तर आता आपले तेल गरम झाले आहे, तर मी आता टिक्क्या शॅलो फ्रायसाठी ठेवत आहेत। दोन्ही बाजूंनी आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करायचे आहेत। खूप हेल्दी आणि इझी रेसिपी आहे, तुम्ही ही नक्की ट्राय करा। या टिक्कीचे खूप सारे फायदे आहेत। चना आणि पनीर असल्यामुळे यामध्ये भरपूर सारे प्रोटीन्स आहेत। हे आपले स्नायू मजबूत ठेवण्यासाठी किंवा मुलांच्या वाढीसाठी एकदम खूप महत्त्वाचे आहेत। आणि यामध्ये तुम्ही भाज्या टाकल्या आहेत त्यामुळे फायबर, जीवनसत्वे आणि मिनरल्स मिळतात, त्यामुळे पचन चांगले राहते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते। तर आता आपल्या अशा
खूप छान सोनेरी रंगाच्या मस्त कुरकुरीत टिक्की आपली तयार होत आहे। ही टिक्की तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत डीप म्हणून सर्व करू शकता आणि गरमागरम खाल्ल्यावर चवही खूप उत्तम लागते। तर माझा टिफिन हा रेडी झालेला आहे माझ्या मुलीचा। तर या टिक्की मी दह्यासोबत आणि थोडंसं फायबर येण्यासाठी मी सलाडमध्ये दिलेलं आहे गाजर आणि काकडी। तर तुम्हीही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्कीही दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत।